नमस्कार. आज आपण ना हे जे भिजवलेले वाटाणे असतात ना कडधान्यामधले पिवळे आणि हिरवे ते आपण भिजवून ह्याची ही आमटी बनवलेली आहे किंवा पातळ अशी भाजी बनवलेली आहे. छान अशी त्याच्यामध्ये बटाटे आणि टोमॅटो टाकून एकदम अशी चविष्ट ही आपण ग्रेव्हीवाली छान अशी भाजी बनवलेली आहे. तर नमस्कार, मी सगळ्यांचं स्वागत करते आशाच रेसिपीमध्ये. जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आता आपण बघूया. तर हे मी वाटाणे पिवळे आणि जे हिरवे असतात ना, थोडेसे सफेद पण असतात ते आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी हे 2 बटाटे आणि हे 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि एक वाटण बनवून घेतलेलं आहे. तर या वाटणासाठी मी हे सुकं खोबरं असं भाजून घेतलेलं आहे, लसणाच्या पाकळ्या आणि ही कच्ची हळद वापरलेली आहे आणि हे अद्रकाचा तुकडा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे गावठी. तर आता हे सगळं एकत्र आपल्याला मिक्सरमध्ये याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता हिवाळ्यात भरपूर अशी कच्ची हळद मिळते, तर ती शक्यतो वापरा तुम्ही भाज्यांमध्ये. त्याचा उपयोग करा, म्हणजे छान असते ती आपल्या त्याच्यामध्ये भरपूर असे गुणधर्म असतात. तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे. तर तेल गरम करून आपण राईची फोडणी दिलेली आहे आणि आता राई तडतडली की लगेच आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे त्याच्यामध्ये. आणि ते वाटण आहे ना वाटलेलं, ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत, हे वाटण. तर हे वाटण आपण छान असं याच्यामध्ये टाकून परतवून घेणार आहोत. छान असं तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे आपल्याला मस्त ह्याचं. याच्यामध्ये जे पाणी होतं ते सगळं सुकवायचं आणि छान असं त्याचा सगळा कच्चापणा आपल्याला घालवून द्यायचा आहे. तर हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत, जे आपल्या घरात अवेलेबल असतील तेच मसाले मी ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत. कडधान्यामध्ये भरपूर असे वाटाण्याचे प्रकार असतात, काळे, सफेद, हिरवे. त्याचप्रमाणे आपण जे तुम्हाला वाटाणे आवडतात ते तुम्ही घेऊ शकता. तर आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट वापरणार आहे रंगासाठी आणि कांदा लसूण मसाला आहे तो 2 चमचे मी टाकणार आहे. आणि माझ्याकडे धने जिऱ्याची पूड आहे ती पण मी वापरलेली आहे. आणि थोडंसं आपण हिंग टाकणार आहोत, चिमूटभर. तर हे बघा 2 चमचे मी धने जिरे पूड टाकणार आहे आणि छान सगळे असे मसाले आपण एकत्र परतवून घेणार आहोत. कधीतरी भाजीला जर काही नसेल, आणायला कंटाळा आला असेल, तर हे आपण रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ह्याची उसळ बनवू शकतो. कडधान्यामध्ये भरपूर असे वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये वाटाणे, काळे वाटाणे असतात, हिरवे असतात, चणे असतात. त्याची आपण अशी ह्या प्रकारे आमटी बनवू शकतो, खूप छान लागते. तर हे बघा मस्तपैकी तरी सुटलेली आहे, तेल सुटलेलं आहे. आता हे जे वाटाणे आपण आहेत ते टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आणि छान परतवायचे आहेत. हे 2 टोमॅटो मी मोठे असे काप करून घेतलेले आहेत आणि बटाटे पण ह्याचे पण मोठे मोठे काप केलेले आहेत. कुकरमध्ये लगेच शिजतात म्हणून मग बटाटे असे मोठे मोठेच ठेवायचे. छान दिसतात ते दिसायला पण आणि खायला पण छान लागतात. तर आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. ह्याला मसाला पूर्ण लागला पाहिजे असं इतकं आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे. आणि मिक्सरमधले जेवढं म्हणजे पाणी टाकून ते आपण खंगळून घेतलेलं आहे आणि गरम पाणीच वापरलेलं आहे मी भाजीसाठी, जेणेकरून मसाल्याची जी चव आहे ती टिकून राहते. त्याच्यामुळे गरम पाणीच वापरायचं भाजीमध्ये आणि भाजी लवकर शिजायला मदत होते त्याच्यामुळे. तर बघा इतपत असं आपण ग्रेव्ही ठेवलेली आहे. थोडीशी घट्ट वाटते मला, म्हणून मग मी परत एकदा थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. हे बघा भाजीला खूप छान असा कलर पण आलेला आहे बघा. आता आपल्याला कुकरला झाकण लावून ह्याची शिट्टी काढायची आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि मग लगेच आपण या कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढून शिजवून घेणार आहोत. छान लागते ही भाजी, तुम्ही एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीने, कधीतरी ठीक आहे खायला. तर हे बघा कडधान्य आणि डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे कधीतरी कडधान्यही खावी. हे बघा मस्तपैकी आपली भाजी शिजलेली आहे आणि आता ह्याच्या मस्त आपण कोथिंबीर टाकून ही भाजी खायला सर्व करणार आहोत. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर लाईक करा आणि छानशी कमेंट पण टाका.
आता आपण नेक्स्ट व्हिडिओला भेटूया छान छान एखादी रेसिपी घेऊन. तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस खूप शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना.